विरोधामध्ये SM स्पोर्ट्स तपोवनचा संघ, या दोन संघांमध्ये हे बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुपर 8 ची पहिली लढत, इथे विजय निश्चित झाला तर या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये दाखल होणार आणि त्यासाठी या सामन्यामध्ये तितक्या चांगल्या दर्जाचा खेळ करणं देखील गरजेचं आहे. सलामीची जोडी आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. चला, त्याचबरोबर मंदिराजवळ जे प्रेक्षक बसलेत आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबायचंय. मंदिराजवळ जे प्रेक्षक बसलेत आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबायचं. यस, थँक्यू. कॅमेरामॅनने बरोबर टिपलंय सर. यस, 5 गोलंदाज फ्रेश असतील आणि त्याचबरोबर एक गोलंदाज 2 षटक हाताळू शकतो. सलामीची जोडी आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये नंदकुमार उल्पे यांना आपण पाहतोय. कोल्हापूर जिल्ह्यातील लेजंड खेळाडूंच्या यादीमधील हे देखील नाव अगदी वरच्या स्थानावरती शुमार आहे. त्यांना आपण सध्याच्या घडीला पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या साथीने सचिन अर्धाकर, अर्थातच उचकाउचा छावा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी 6 षटकांची मॅच आहे. 6वं षटक 27व्या मिनिटाला चालू होणं गरजेचं आहे, नाहीतर एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलमध्ये घेतला जाईल याची देखील नोंद घ्यायची. यस, त्याचबरोबर दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. पहिला बॉल पडण्या अगोदर दोन्ही संघांचा जर अतिरिक्त खेळाडू आला नाही तर पेनलाइज केलं जाईल याची नोंद घ्यायची. आणि जो 12वा खेळाडू असेल तो किट वरती असेल. 12वा खेळाडू असेल तो किट वरतीच असेल याची नोंद घ्यायची. पहिला बॉल पडण्या अगोदर आपला 12वा खेळाडू येणं अनिवार्य आहे, नाहीतर आपल्याला पेनलाइज केलं जाईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिला हाताळण्याची जबाबदारी आनंद मगदूम यांच्या खांद्यावरती दिली जाते. मुंबई पोलीस कार्यरत देखील आहेत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर 4 सामन्यांमध्ये 4 विकेट्स त्यांच्या नावावरती इकॉनॉमिकल राहिलेत. 7.50च्या सरासरीने फक्त आणि फक्त धावा खर्च केलेत. आनंद मगदूम शाहूवाडी एक्सप्रेस, शाहूवाडी तालुक्यातील करंजोशीचा हा खेळाडू सध्याच्या घडीला आपण पाहतोय. त्याचबरोबर अनिकेत कदम सर यांच्याकडून पारितोषिक आहेत 3 विकेट आणि त्याचबरोबर 3 षटकारांसाठी लगातारच्या 2000 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. यस, त्याचबरोबर पाणी घेऊन सुद्धा 12वाच खेळाडू जाईल. त्या व्यतिरिक्त कॅप्टन आणि प्लेइंग 11 मधला कोणी खेळाडू जाणार नाही याची देखील नोंद घ्यायची. पहिला बॉल, रिव्हर्सचा प्रयत्न, पाठीमागे शॉट, थर्डमॅनला अपील जरूर झाले, मात्र एक धाव लेग बाईच्या स्वरूपात धावफलकावरती आड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिली धाव इथे लेग बाईच्या स्वरूपात आली, 22च्या स्वरूपात आली आहे पहिली धाव. निश्चितच आपण पाहिलं तर यस, पहिली धाव इथे धावफलकावरती आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळते. सचिन अर्धाकर आले स्ट्रायकिंग वरती. अर्थातच आपण पाहिलं तर उसगावला बिलॉंग करणारा हा खेळाडू सातत्याने चांगलं क्रिकेट ग्रामीण पटलावरती हाही खेळाडू खेळत आलाय. लीग स्पर्धांमध्ये देखील सातत्याने चमकत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस देखील टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वालाय, सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. लेग कटरचा वापर इथे पाहायला मिळाला. अर्थातच आनंद मगदूमला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. लेग कटरचा वापर केला. निश्चितच टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला हा चेंडू वळाला. ही खासियत आहे या खेळाडूची, निश्चितच व्हेरिएशन आहे. स्विच हिटचा प्रयत्न, याही वेळेस बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे. निश्चितच पहिल्या 3 चेंडूंवरती आपण पाहिलं तर बॅट आणि बॉलचा संबंध होताना दिसत नाहीये. यावेळेस आपण देखील पाहिलं तर रिव्हर्सचा प्रयत्न झाला. यावेळेस देखील यष्टांच्या पाठीमागे प्रमोद चव्हाणचं कौतुक करावं लागेल. चांगली विकेट किपिंग पुन्हा एकदा पाहायला मिळाले. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत झाल्या. षटक क्रमांक पहिलं सध्याच्या घडीला पॉवर प्लेचं चालू आहे. स्वीप केला, फुल टॉस ऑन साइडला, स्क्वेअर लेगला मात्र प्रोटेक्शन आहे. सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत असताना पाहायला मिळते. बॅटच्या सहाय्याने आता पहिली धाव आली, म्हणजे धावसंख्येचं टोटल आता 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 2 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. अगदी विचार केला तर आनंद मगदूम संघाचा कर्णधार आहे.
आणि कर्णधाराप्रमाणे खेळ देखील या स्पर्धेमध्ये केलाय. एटी स्पोर्ट संघाचा विचार केला तर पहिला सामना पराभूत झाला, मात्र तिथून कमबॅक खऱ्या अर्थाने वाखणण्याजोगं राहिलं एटी स्पोर्ट संघाचं. चांगला खेळ केला कालच्या दिवसामध्ये आणि सुपर 8 मध्ये दाखल देखील झाले. आजचा दिवस महत्वाचा आहे. सुपर 8च्या मॅचेसमध्ये विजय सेमीफायनलची दारं उघडली जातील. खराब चेंडू पाहायला मिळाला. डाऊन द लेग शॉट थर्ड मॅन मध्ये इंद्राज पाटील वेगाने आलेत. एक सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते. वाईट +1 अशा 2 धाबा धावफलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या आता 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. पहिला सामना सुपर 8 ची लढत छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरती ही स्पर्धा आपण पाहतोय. प्रेक्षकांसाठी देखील आजच्या दिवसामध्ये पारितोषिक असणार आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल पकडणाऱ्या प्रेक्षकाला 500 रुपयांचं कॅश प्राइज अभि पाटील सर या स्पर्धेचे मुख्य आयोजक त्यांच्याकडनं दिलं जाईल. हो, याही वेळेस डीपिंग फुल टॉस पाहायला मिळालाय. पायावरती आदळला बॅकवर्ड पॉइंटला नितीन शिंदे होते. लेग वाईजच्या स्वरूपात पुन्हा एकदा एक सिंगल धाव फलकावरती आड होत असताना पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहिलं तर डीपिंग फुल टॉस मैदानाच्या आतमध्ये तो लेग कटर पुन्हा एकदा पाहायला मिळाला. पहिलं तर सातत्याने कटरचा वापर केला जातोय. आनंद मगदुम व्हेरिएशन आहे. सातत्याने खुल्या गटाचं क्रिकेट देखील खेळत आलेत. आताच पार पडलेली प्रहार चषकाची स्पर्धा तिथे देखील चांगला खेळ आनंद मगदुमचा आपल्याला पाहायला मिळाला. 5 धाबा धाव फलकावरती लॉफ्ट केलाय. फटका फसला. मिस टाइम स्ट्रोक. समीर खान चेंडूच्या खाली आणि त्याचबरोबर पहिली विकेट नंदकुमार उल्पेची. खातं न उघडता बाद झालेत. नंदकुमार उल्पे बॅक टू द पवेलियन. थँक्यू. यस, दुसरा सामना विके पाटील दया 11 कसबा वाळवा आणि महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडा या दोन्ही संघांसाठी कॉल असणार आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपला कॅप्टन येणं अनिवार्य आहे. आजच्या दिवसामध्ये आपल्याला पेनलाइज केलं जाईल याची नोंद घ्यायची. इनिंग संपल्यानंतर टॉस लगेचच केला जाईल, त्यामुळे लगेचच आपला कॅप्टन येणं अनिवार्य आहे. या सतपत्र नवीन बॅटर इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी विकी पुजारी दाखवत असताना पाहायला मिळालं. पहिलं तर बॅटच्या साह्याने या स्पर्धेमध्ये धावा आलेल्या नाहीयेत. गोलंदाजी निश्चितच चांगली राहिली विकी पुजारीची, मात्र बॅटच्या साह्याने आता ती कॉन्ट्रीब्युशन गरजेचं आहे, कारण पहिली विकेट नंदकुमार उल्पेची आलेत. अगदी विचार केला तर SM स्पोर्ट्स चपवन संघाचा तर अजूनही प्रवीण देसाई त्यांच्या डगआउटमध्ये, त्याचबरोबर धनाजी जाधव देखील आहे. म्हणजेच काय एक मोठी बॅटिंग लाईनअप आहे. मग विकी पुजारीला देखील या मॅच मध्ये आपला खेळ करावा लागेल. दोन्ही संघ अगदी तुल्यबळ संघ आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आता बदल केला. षटक क्रमांक 2 मध्ये आपण समीर खानला आपण पाहतोय. सरनोबतवाडीचा हा खेळाडू. अगदी पाहिलं तर सध्याच्या घडीला या खेळाडूच्या वेगाची चर्चा देखील आपल्याला पाहायला मिळते. कमी कालावधीमध्ये या खेळाडूने देखील ग्रामीण पटलावरती चांगला खेळ केला आणि त्यामुळे चर्चा याच्या नावाची देखील आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 मध्ये आपण सध्याच्या घडीला पाहतोय. पहिलं षटक फक्त आणि फक्त 5 धावांचं सचिन अर्दायकरला आपण स्ट्राईक एंड वरती पाहतोय. फुलटॉस, खराब चेंडू, नो बॉलचा इशारा जरूर आलाय. नो +1 अशा 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र जाऊन पोहोचतंय 7 या आकड्यावरती. आता फ्री हिटचा बॉल असणार आहे. खराब चेंडू हातायला चुकी झाली. अगदी पाहिलं तर सचिन अर्दाकरच्या विरोधात खराब चेंडू हातायला स्ट्राईक. आता रोटेड स्ट्रायकिंग एंड वरती विकी पुजारीला आपण पाहतोय. 6 षटकांची मॅच आहे. मी पाहिलं तर 6 षटकांमध्ये कमीत कमी प्रयत्न असेल 70 ते 80 धावा बनवण्याचा, कारण सुपर 8 ची लढत आहे. रन्स ऑन द बोर्ड. सात धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. फ्री हिटचा बॉल असणार आहे. विकी पुजारी अगदी पहिल्या बॉलवरती त्याच्याकडे संधी असणार आहे. त्या मोठ्या फटक्याचे लायसन्स आहे. या बॉलवरती 7 धावा. पहिला चेंडू निराशाजनक समीर खानचा पाहायला मिळाला. आडवा बॅटने फ्री हिटच्या बॉलवरती फटका केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, मात्र धावा मिळतात पूर्णपणे 4. फ्री हिटच्या बॉलवरती विकी पुजारीच्या बॅटवरून शानदार चौकार. कबड्डीचे थँक्यू.
चौकार इथे पाहायला मिळाला. आडवा बॅटने हा विकी पुजारीने फटका केला. संपर्क तितकासा खास नव्हता, मात्र 38 सर्कलला भेदायचं होतं आणि तो 38 सर्कलला ते भेदलं. पॉवर प्लेचा वापर इथे मैदानाच्या आतमध्ये विकी पुजारीने केला. अनुभव याही खेळाडूकडे आहे. याही खेळाडूचं पण पाहिलं तर ISPL सारखी स्पर्धा देखील हा खेळाडू केला. अकरा धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. 11 ऑन दी बोर्ड. हो, हा चेंडू खाली राहिला. यावेळेस आपण पाहिलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. सर्व विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपरी होत असताना पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा आडवा बॅटने फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता. समीर खानने कालच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. प्रभावशाली राहिले होते. खऱ्या अर्थाने आपण विचार केला तर प्रभावित याही खेळाडूने देखील केलं. विकी चषकाची स्पर्धा आणि तिथून या खेळाडूच्या प्रवासाला सुरुवात झाली. हो, आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळालाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. पैकी झाली आहे. एक सिंगल धावफलकावरती ॲड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये थोडासा ओव्हर पिच केला. त्यावरती पाहिलं तर मनगडच्या साह्याने वळवला बॉलला. एक सिंगल ॲड होते आणि आता 12 या आकड्यावरती धावसंख्या सध्याच्या आकडेला जाऊन पोहोचते. 12 ऑन दी बोर्ड. 12 धावा 1.3 षटकाचा खेळ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. करंट रन रेटचा विचार केला तर 8च्या सरासरीने इथे करंट रन रेट सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. निश्चितच संयमाने पावलं टाकली जात आहेत SM स्पोर्ट्स तपोवन संघाकडून. चेंज ऑफ पेस. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर कटरचा वापर करण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील. यष्ट्यांच्या पाठीमागे प्रमोद चव्हाणचा एक शार्प कॅच पाहायला मिळाला. म्हणजेच काय तर विकेट आली आहे. सचिन अर्दाळकरचा खेळ संपलाय. धक्का क्रमांक 2 महत्वाची विकेट. सचिन अर्दाळकर बॅक टू दी पवेलियन. थँक्यू. यस, एक उचकावचा खेळाडू बाद झाला आणि त्याची जागा घेण्यासाठी आता दुसरा उचकावचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच धनाजी जाधव डीजेला आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. अगदी विचार केला तर धावसंख्या 12 या आकड्यावरती दुसरी विकेट. दुसरा धक्का 12 या आकड्यावरती आता बसलाय. धनाजी जाधव बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. समीर खान यशस्वी राहिलेत. विकेट त्यांच्या नावावरती छावाची राहिले. महत्वाची विकेट. कर्णधाराला बाद केलंय समीर खानने. प्रभावशाली गोलंदाजी राहिले. या खेळाडूकडे ती क्षमता आहे आणि ती क्षमता मैदानाच्या आतपर्यंत दाखवत असताना सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. 12 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. याही वेळेस सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या अगदी स्टिकरला बॉल आदळला. या चेंडूवरती देखील आपण पाहिलं तर धाव मिळत नाहीये. सुरुवात थोडीशी खराब झाली होती. निश्चितच आपण पाहिलं तर धावा खर्च होत होत्या, मात्र त्यानंतर कमबॅक खऱ्या अर्थाने इथे पाहायला मिळालं. समीर खानचं चांगली गोलंदाजी आतापर्यंत. अचूक टप्पा मैदानाच्या आतमध्ये राखलाय. फलंदाजांना रोखण्यामध्ये यश आलंय. अगदी पाहिलं तर जितक्या कमी धावा खर्च केल्या जातील तितका कमी धावा खर्च करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर रिव्हर्सचा प्रयत्न. शॉट थर्ड मानला. क्षेत्ररक्षक इंद्राज पाटीलच्या हातामध्ये. डॉट बॉल. षटक क्रमांक 2 चा की आता संपला. 12 धावा धावफलकावरती. 2 षटकांच्या अखेरीस 2 गड्यांच्या मोबदल्यात 12 धावा. जातो डीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे. यस, गोलंदाजीच्या ट्रॅकवरती
तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय आनंद मगदुम या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी राहिली, प्रभावशाली आणि त्याचबरोबर विकेट देखील मिळवल्यात. इकॉनॉमिकल या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेत. अगदी आपण पाहिलं तर त्यांच्या गोलंदाजीचा स्टॅट्स देखील दाखवला जातोय. पहिल्या सामन्यामध्ये महालक्ष्मी स्पोर्ट्स संघाच्या विरोधात 2 षटकांमध्ये फक्त 15 धावा खर्च केल्या, एक विकेट देखील मिळवली. त्याचबरोबर #51 स्पोर्ट्स पाटणे संघाच्या विरोधात देखील 2 षटकांमध्ये फक्त 14 धावा खर्च केल्या, तिथे देखील एक विकेट फक्त घेतली गेली आणि त्यानंतर प्रकाश रोटे संघाच्या विरोधात देखील 2 विकेट आणि 16 धावा. त्यावेळेस मनगडाच्या साह्याने ऑन साईडला टर्न केलं जात आहे, डीप मधून प्रोटेक्शन येतोय, सिंगल इथे कंप्लीट होते, फंबल झालाय, बॅकअप येतोय, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये यश देखील आलंय. 2 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतपर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 14 या आकड्यावरती धावफलक, 14 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. अगदी विचार केला तर विकी पुजारी आणि धनाजी जाधववरती जबाबदारी असणार आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये बॅटच्या साह्याने तितक्याशा धावा आलेल्या नाहीयेत विकी पुजारी आणि धनाजी जाधवचा विचार केला तर मात्र या मॅचमध्ये आता संधी असणार आहे हिरो बनण्याची. फुलटॉस याही वेळेस ऑन साईडला टर्न केला, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे सूरज जाधव, तोपर्यंत एक सिंगल धाव धावफलकावरती आड होत असताना पाहायला मिळते. फुलटॉस बॉलचा देखील इथे फायदा घेता आलेला नाहीये. तिसऱ्या पंचांची मागणी, अंपायर रिव्ह्यू, प्लेअर रिव्ह्यू, यस बॅटिंग टीम रिव्ह्यू असणार आहे. वेस्ट साईड नो बॉल साठी हा रिव्ह्यू असणार आहे. यस इट्स अ फेड डिलिव्हरी, रिव्ह्यू अनसक्सेसफुल. आपण स्क्रीनवरती देखील पाहू शकताय. अगदी यस युट्यूबच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळालं. अर्थातच आपण पाहिलं तर फेअर डिलिव्हरी आहे. 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 15 ऑन दी बोर्ड, 15 या आकड्यावरती धावफलक सध्याच्या घडीला जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 3 चालू आहे. आनंद मगदुम कर्णधार आहेत. अरुण टेली सरांनी विश्वास दाखवला, कर्णधार केलं संघाचा आणि खऱ्या अर्थाने जबाबदारी उचलली आहे. अगदी पाहिलं तर मुंबई वरळी परिसरामध्ये देखील सातत्याने चांगला खेळ आनंद मगदुम यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस कोरात टाकलाय, ऑन साईडला येण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय, सिंगल इथे कंप्लीट झाले, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झालाय आणि दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते. यस अक्षय पाटील सरांचा इशारा आलाय लेग बाईच्या स्वरूपात या 2 धावा धावफलकावरती आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या आता 17 या आकड्यावरती धावा येणं गरजेचं आहे. कारण आपण पाहिलं तर 2.3 षटकांमध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 17 धावा बनवल्या गेल्यात. धनाजी जाधव 3 मध्ये 0 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. धावा येणं गरजेचं आहे कारण अगदी पाहिलं तर 6 षटकांमध्ये 60 ते 70 धावांपर्यंत तरी पोचावं लागेल. हो यावेळेस देखील पुन्हा एकदा आपण पाहिलं तर फ्लाईट दिली होती, गती थोडीशी कमी केली. आनंद मगदुम आणखीन एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळत असताना पाहायला मिळतात. खासियत आहे या खेळाडूची, सातत्याने चांगल्या दर्जाचं क्रिकेट, तो अनुभव आणि तोच अनुभव इथे मैदानाच्या आतमध्ये पणाला लावत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 17 या आकड्यावरती धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी, या मॅच मध्ये देखील इकॉनॉमिकल आनंद मगदुम पाहायला मिळतात. बॅकफुटला जाऊन यावेळेस देखील फटका केलाय, डीप मधून प्रोटेक्शन, मुकेश शिंदे येत आहेत, सिंगल कंप्लीट झाले, दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय, 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जातात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र जाऊन पोहोचतंय 19 या आकड्यावरती. 19 धावा केडीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा, संपूर्ण स्पर्धा गेले 5 दिवस लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. ओमकार पाटील सर आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेमध्ये काम करत असताना पाहायला मिळते. या चेंडूवरती निश्चितच 4 धावा धावफलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळतात. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी आलाय चौकार.
थँक्यू. त्याचबरोबर गोलंदाजीच्या ट्रॅक वरती षटक क्रमांक 4 मध्ये गजानन गुरव यांना आपण पाहतोय. चला, मंदिराजवळ जे प्रेक्षक बसलेत आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर यायचंय. मंदिराजवळ जितके प्रेक्षक बसलेत आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर यायचंय. गजानन गुरव आलेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. त्याचबरोबर विके पाटील, दया 11 कसबा वाळवा आणि महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा पावडा दोन्ही टीम्स कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. चला, प्रवीण लोंढे आपण यायचंय. तानाजी चौगुले आलेले आहेत. प्रवीण लोंढे आपण या लगेचच. महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा पावडा. चला, गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गजानन गुरव यांना आपण पाहतोय. आतापर्यंत पाहिलं तर थोडीशी खर्चिक राहिली. त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये जवळपास 12.5च्या इकॉनॉमीने धावा खर्च केल्यात. आडवा बॅटने ऑन साइडला फटका पहिल्या बॉल वरती. सजन कासोटे होते मात्र त्यांच्या मस्तकावरती दस्तक. विकी पुजारीच्या बॅटवरून षटकार. थँक्यू. विकी पुजारीकडे तो अनुभव आहे आणि तोच अनुभव सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखवत असताना पाहायला मिळतोय. अगदी पाहिलं तर या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे बॅटिंग करावी तेच मैदानाच्या आतमध्ये विकी पुजारी दाखवतोय. पर्यंत धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 29 या आकड्यावरती या षटकाराच्या मदतीने 29 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगावल्या गेल्यात. गजानन गुरव यांचा विचार केला तर या स्पर्धेमध्ये थोडेसे महागडे राहिलेत. आतापर्यंत तितकी चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये झालेली दिसत नाहीये. उलटॉस बॉल या चेंडूवरती प्लेड ऑन. यष्टा उद्ध्वस्त दांडी गोल. विकी पुजारीचा खेळ संपलाय. षटकाराचं प्रत्युत्तर धक्का क्रमांक 3. विकी पुजारी बॅक टू दी पवेलियन. थँक्यू. यस, विकी पुजारीची विकेट आली आहे. 7 चेंडूमध्ये 14 धावांची खेळी विकी पुजारीची संपली आणि आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये रवीम देसाई दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. कडमुडशिंगीचा हा खेळाडू अगदी पाहिलं तर संघाच्या पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील याच्या नावावरती राहिला होता. तोच खेळाडू आपण पाहतोय सध्याच्या घडीला बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. रवीम देसाई एक अनुभवी खेळाडू. पाहिलं तर मिडल ऑर्डर मध्ये सांभाळण्यासाठी अर्थातच त्यांच्यावरती ते विश्वास दाखवलाय. पर्यंत आपण पाहिलं तर 28 धावा त्यांच्या बॅट मधून 233च्या स्ट्राईक रेटने आल्यात. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या आता जाऊन पोहोचते अर्थातच 29 या आकड्यावरती. फुलटॉस यावेळेस आपण पाहिलं तर फाईन लेगला केलाय. 4 धावेसाठी हा फटका आलाय. रवीम देसाईच्या बॅटवरून आल्या चौकार. थँक्यू. 33 आकड्यावरती धावसंख्या सध्याच्या घडीला पाहायला मिळते. 33 ऑन दी बोर्ड.
33 धावा धावफलकावरती. खराब चेंडू हाताळला आणि त्यावरती ब्रवीम देसाईने फायदा उचललाय. अशा प्रकारे बॅटिंग करावी लागेल. मात्र आपण पाहिलं तर ती आक्रमकता दाखवावी लागेल. मनगडाच्या साह्याने बॅटचा फेस बंद केला. त्यानंतर ऑन साईडला पुश केला. एक सिंगल धावफलकावरती आडूत असताना पाहायला मिळते आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता 34 या आकड्यावरती. 34 ऑन दी बोर्ड. 34 धावा धावफलकावरती. चला विकी पाटील, दया 11 कसबा वाळवा आणि महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. 34 या आकड्यावरती धावफलक सध्याच्या घडीला आपण पाहतोय. गजानन गुरव आतापर्यंत थोडेसे महागडे राहिलेत. ऑन साइडला फटकाला जवाब आलाय. धनाजी जाधवच्या पाठपरून अफलातून स्ट्रोक षटकार. थँक्यू. 40 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. 40 ऑन दी बोर्ड. यस, अगदी विचार केला तर गजानन गुरव या संपूर्ण स्पर्धेमध्ये थोडेसे महागडे राहिलेत. एक सामना वगळता #51 स्पोर्ट्स पाटणे संघाच्या विरोधामध्ये तो सामना वगळता थोडेसे महागडे या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेत. या चेंडूवरती देखील चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट थर्डमॅनला इंद्राज पाटील याच्याकडून पाहायला मिळालं. लॉंग स्टॉप रिझन मध्ये आपण पाहिलं तर चेंडू अडवला गेला आणि त्यानंतर फक्त आणि फक्त एक सिंगल धावफलकावरती षटक क्रमांक 4चा खेळ संपलाय. 41 धावा 4 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती लगावल्या गेल्यात. जातोय डीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे. यस, गुरुताईच्या ट्रॅक वरती आता मात्र 5व्या षटकामध्ये सूरज जाधवला आपण पाहतोय. लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव देखील या खेळाडूला आहे. चांगल्या दर्जाचं लेदर बॉल क्रिकेट देखील हा खेळाडू खेळत आलाय. निश्चितच आपण पाहिलं तर 1.5 वर्ष इंजरी पासून आपण पाहिलं तर झुंज देत असताना पाहायला मिळालं आणि त्यानंतर या वर्षीच्या हंगामामध्ये प्रथमच तो खेळत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती सूरज जाधवची. आज देखील पुन्हा एकदा विश्वास संघ सहकार्याने दाखवला. सूरज जाधव दुखापतग्रस्त होता, मात्र त्यानंतर आपण पाहिलं तर कमबॅक चांगला झालाय. सूरज जाधवचा लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे. षटक क्रमांक 5 मध्ये सध्याच्या घडीला आपण पाहतो. आतापर्यंत 41 धावा धावफलकावरती लॉफ केला. यावेळेस आपण पाहिलं तर अलॉंग द ग्राउंड फटका इथे केलाय. वाडीश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. तोपर्यंत तर एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते. जमिनीच्या साह्याने हा फटका केला. एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने 42 आकड्यावरती धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतोय. 42 स्ट्राईक रोटेट झाले. ब्रवीम देसाई स्ट्रायकिंग 8 वरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. आल्या आल्या पहिल्या बॉलवरती चौकार देखील त्यांच्या बॅटमधून. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आक्रमकतेने बॅटिंग ब्रवीम देसाई याने देखील केले. खोलातला बॉल यावेळेस देखील समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये अडवलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते.
अगदी विचार केला तर एस एम स्पोर्ट्स तपोवन संघाच्या फलंदाजांना पूर्णपणे रोखून धरलं एटी स्पोर्ट्स संघाच्या गोलंदाजांनी. अगदी पाहिलं तर गोलंदाजी युनिट चांगलं आहे आणि या युनिटने या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगला खेळ देखील केला. पाहिलं तर आनंद मगदुम 2 षटकांमध्ये फक्त 4च्या सरासरीने 8 धावा खर्च केल्या. हो, याही वेळेस पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही होता. लेग बाईसचा इशारा पंचांचा आलाय. 43 आकड्यावरती धावसंख्या आता जाऊन पोहोचते 43 ऑन दी बोर्ड. 43 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला. अगदी आपण पाहिलं तर गजानन गुरव यांचं षटक वगळता चांगली गोलंदाजी राहिली. पहिल्या 3 षटकामध्ये देखील तो भेदक मारा पाहायला मिळाला. त्यानंतर गजानन गुरव यांचं एक षटक थोडंसं महागड आलं. मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं तर त्या षटकाची भरपाई करत असताना पाहायला मिळतोय सूरज जाधव. आतापर्यंत 3 चेंडूंवरती चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाले. 43 आकड्यावरती धावसंख्या आपण पाहतोय. ऑन साइडला यावेळेस देखील फटका केला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक सजन कासोटे आहेत, एक चांगले क्षेत्ररक्षक सांगरूळचे आहेत. निश्चितच आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पैकी देखील तितकीच चांगली 2 धावा धावफलकावरती ऍड होतात आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 45 आकड्यावरती. तानाजी जाधवला आपण पाहतोय डीजे. सध्याच्या घडीला आपण पाहतोय 10 मध्ये 12 धावा, 1 षटकार आलाय. अगदी विचार केला तर सुरुवात झाली होती, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजांनी शिकंजा कसला. अगदी पाहिलं तर तानाजी जाधव यांच्या विरोधात अचूक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी केल्या. ऑन साइडला यावेळेस देखील पुन्हा एकदा फटका केला. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल कंप्लीट झाली एका धावेवरती. समाधानी इथे राहावं लागतंय. धावसंख्या 46 आकड्यावरती. विखे पाटील, दया 11 कसबा वाळवा आणि महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडा टीम. कॅप्टन चला टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. वारंवार कॉल दिला जातोय. विखे पाटील, दया 11 कसबा वाळवाचा कर्णधार आलेला आहे. चला महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडा आपला कर्णधार पाठवायचा. प्रवीण लोंढे, चला आपण यायचं टॉस साठी लगेचच. हो, यावेळेस देखील पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. जो अनुभव आहे लेदर बॉलचा तो अनुभव मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. सूरज जाधवची 5 षटकांचा केस संपलाय. 47 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. थँक्यू. यस, आपल्याला जो वेळ दिला होता ती वेळ आता संपले. त्याचबरोबर आपण पाहिलं तर बाउंड्री लाईन वरती आता फक्त आणि फक्त 4 क्षेत्ररक्षक असतील. चला, बाउंड्री लाईन वरती फक्त आणि फक्त 4 क्षेत्ररक्षक आता असतील. मी पाहिलं तर पंचांचा निर्णय आलेला आहे. यस, 6व्या षटकामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती इंद्राज पाटीलला आपण पाहतोय. गगनबावडा तालुक्यातील एक वेगवान गोलंदाज सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय इंद्राज पाटील. याचा देखील विचार केला तर संपूर्ण स्पर्धेमध्ये विकेट्स मिळालेली नाहीयेत. मात्र आपण पाहिलं तर 14च्या सरासरीने धावा देखील खर्च केल्या. स्लॉग ओव्हरची षटका हाताळण्यासाठी ओळखला गेलाय. अखेरच्या काही षटकांमध्ये त्याच्यावरती विश्वास दाखवला इंद्राज पाटील. पर्यंत 47 धावा 5 षटकांच्या अखेरीस. चला, पंचांचा निर्णय आलाय. 4 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरती राहतील. आपल्याला जो वेळ दिलाय ती वेळ आता निघून गेले, त्यामुळे पंचांचा निर्णय आलाय तो आपल्याला मान्य देखील करावा लागेल. चला, पुन्हा एकदा पण सामन्याच्या दिशेने वळतोय. इंद्राज पाटील आले 47 धावा शेवटचं षटक घेऊन. हो, यावेळेस बाटची आतली कडा चायनीज कट घेतलाय. त्यानंतर शॉर्ट टर्मॅन मधून पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालंय. ती पाहिलं तर एक सिंगल धावफलकावरती आड होत असताना पाहायला मिळते.
48 या आकड्यावरती धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतोय 48 ऑन दी बूट. बॅटची आतली कडा घेतली, त्यानंतर आपण पाहिलं तर विकेट किपरच्या अगदी जवळून हा बॉल गेला. शॉर्ट टर्मान मधून पायाने बॉल स्टॉप केला. एक सिंगल तिथे ऍड होते. 48 धावा. स्लॉग ओव्हरचं षटक आहे. या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये स्लॉग हिटिंग देखील पाहायला मिळेल का, कारण दोन्ही फलंदाज सेट आहेत मैदानाच्या आतपरे. उलटॉस ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न केला. डीपरे प्रोटेक्शन फॉरवर्ड स्क्वेअर लेग मधून येतोय. सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय आणि यस निश्चितच 2 धावा मैदानाच्या आतपरे पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र जाऊन पोहोचतंय अर्थातच 50 या आकड्यावरती. 50 ऑन दी बोर्ड. 50 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 6वं षटक चालू आहे. पाहिलं तर चुका केल्यात फलंदाजांनी. एसएम स्पोर्ट्स तपोवन संघाचा विचार केला तर त्यांची बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग होती, मात्र या मॅच मध्ये तितकासा चांगला खेळ पाहायला मिळाला नाही. या चेंडूवरती देखील आउटसाइड दी ऑफ स्टंप वाईड यॉर्करचा प्रयत्न आणि त्यामध्ये यश आलं. इंद्राज पाटील गगन बावड्याचा हा खेळाडू आणि अतिशय चांगल्या दर्जाची गोलंदाजी या मॅच मध्ये करत असताना पाहायला मिळतोय. सामना महत्वाचा आहे. सुपर 8 ची लढत सध्याच्या घडीला आपण पाहतो आणि या सुपर 8 च्या लढतीचा विचार केला तर इथे विजय निश्चितच या स्पर्धेची सेमीफायनल घेताना पाहायला मिळतील. बॅटिंग स्कोर कार्डचा विचार केला तर विकी पुजारी वगळता आणि धनाजी जाधव वगळता कोणताही खेळाडू आपण पाहिलं तर डबल डिजिट मध्ये देखील गेलेला नाहीये. स्लॉट पर आहे. लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर धनाजी जाधवच्या बॅट पडून आलाय. मोठा धमाका षटकार. छप्पन्न या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. चांगला फटका धनाजी जाधवच्या बॅट मधून. अगदी पाहिलं तर जेव्हा विकेट जात होत्या त्यावेळेस संयमाने बॅटिंग केली आणि त्यानंतर आता स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये ती आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न. 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतपरी शिल्लक आहे. याही वेळेस आणखीन एक मोठा धमाका. वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर धनाजी जाधवच्या बॅट पडून बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. यस त्याचबरोबर आपण पाहिलं तर 12 एप्रिल पासून या स्पर्धेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवला गेला. अर्थातच अभि पाटील सर यांच्याकडून रक्तदान शिबिर राबवलं गेलंय. प्रेक्षक गॅलरीच्या उजव्या बाजूला हे रक्तदान शिबिर आपण पाहतोय. एक षटकार मारला तर अनिकेत कदम सर यांच्याकडून 2000 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. कुलातला बॉल सर बॅटने समोरच्या दिशेने केला. लॉंग ऑफला मुकेश शिंदे आहे तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. शेवटच्या बॉलवरती 2 धावा आल्या. फेकी खराब झाले. फेकी इथे खराब झाले. डायरेक्ट हिट पाहायला मिळाले. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात माघारी परतावं लागतंय. अर्थातच आपण पाहिलं तर 6 षटकांचा खेळ संपलाय. 64 धावा धावफलकावरती 6 षटकांच्या अखेरीस जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. एटी स्पोर्ट्स संघाला 65 धावा 36 चेंडू मध्ये बनवायच्या 65 धावा. यस आवाजामध्ये बदल केला जाईल. अर्थातच यानंतरचं समालोचन महाराष्ट्राचे मुलाखत सम्राट मनीषी पाटील सरांचा आवाज आपण मायक्रोफोन वरून ऐकणार आहोत. थँक्यू डीसे. चला या दोन्ही टीम्स कॅप्टन विखे पाटील दया 11 कसबा वाळवा आणि त्यांच्या विरोधामध्ये महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडा. चला फिल्डिंग करून लावून घ्या लगेच. आपल्याकडे वेळ कमी आहे बघा. उष्णता जास्त आहे. जास्त वेळ मैदानात थांबवू नका. काम संपलं बाहेर या. पाण्याची व्यवस्था आहे. मुबलक प्रमाणात पाणी आहे. पाणी घेत चला. चला जाऊया टॉस बॉक्सच्या दिशेने.
यस टॉस केला जातो, नाणेफेक इथे केली जाते मुख्य व्यासपीठावरती. महालक्ष्मी सुपर किंग्स संघ, महालक्ष्मी स्पोर्ट्स संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतो विकी पाटील दया 11 कसबा वाळवाचा संघ. हेड्सचा कॉल आलाय. यस नाणेफेक जिंकले अर्थातच विके पाटील स्पोर्ट्स दया 11 वाळवा संघाने. निर्णय काय असणार आहे? आम्ही पहिला क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. सुपर 8 ची मॅच आहे, सामना महत्वाचा आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावा म्हणजे जेवढं असेल तेवढं त्यांना कमी करायचं. यस एकंदरीत तानाजी आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलात. या स्पर्धेचं आयोजन आपल्याला कसं वाटलं? अभि पाटील सरांचं आयोजन कसं वाटलंय? ठीक आहे, दोघं खाली बसतो. हे नको प्लीज. यस त्यानंतर आपण बोलतोय प्रवीण लोंढे यांच्याकडे. नाणेफेकरला आहात, बॅटिंग आली आहे. त्यांनी सांगितलंय कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. मात्र आपण विचार केला तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपला एकमेव संघ राहिलाय तो तिन्ही मॅच मध्ये अनबीटन राहिलाय. या सुपर 8च्या सामन्यामध्ये कसा पाहताय? जो परफॉर्मन्स आहे तो करत राहील. यस त्याचबरोबर आपण पाहिलं तर एकंदरीत खेळपट्टीचा अनुभव देखील आपल्याला चांगल्या दर्जाचा आलाय. त्या खेळपट्टीबद्दल खेळपट्टी खूप छान आहे. यस थँक्यू. त्याचबरोबर आपण पाहिलं तर या पुढचं समालोचन आपण ऐकणार आहोत कॉमेंट्री बॉक्स मधून. मनीषजी पाटील सरांचा आवाज. नाणेफेक जिंकलंय विके पाटील स्पोर्ट्स 11 कसबा वाळवा संघाने आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय व डुकॉम बॉक्स मनीष पाटील सरांकडे आपण जातोय. धन्यवाद आर्य. मला असं वाटतं आयोजकांनी एक अट ठेवली पाहिजे. जो कॅप्टन चांगलं बोलेल तो टॉस जिंकला. काहीतरी नवीन युनिक आपण हे आणू शकतो आणि कुठेच असं झालं नसेल. जो कॅप्टन प्रश्नांची उत्तर योग्य त्या पद्धतीने देईल तो कॅप्टन टॉस विन. आपण स्कोर कार्ड पाहतोय. नंदकुमार 0वर बाद झाले. सिल्वर डकवर सचिनचा खेळ 2 धावांचा विक्कीचा खेळ आहे. त्यांच्याकडून अपेक्षा होती जास्तीत जास्त धावांची. त्यांनी स्ट्राईक रेट चांगला ठेवला पण ते 14 धावा करत बाद झाले. धनाजी यांनी चांगलाच खेळ दिला. संघर्षाचा खेळ त्यांच्या SM स्पोर्ट्स तपोन या संघाला पाहायला मिळाला. 16 चेंडूत 19 बनवलं आणि द्रविमने त्यांना 5 धावांची साथ दिली. 64 आफ्टर 6 ओव्हर्स 14 एक्स्ट्राज हा एक महत्त्वपूर्ण मुद्दा या दुसऱ्या डावामध्ये राहणार आहे. आनंदाची 2 षटकं इकॉनॉमिकल फॅन्टॅस्टिक स्पेल बोल्ड बाय आनंदा. 8 धावा खर्च करताना 1 विकेट त्यांनी मिळवली. समीरचं 1 षटक 7 धावांचं. गजाननचं 1 षटक 17 धावांचं. सूरजचं 1 षटक 4चं आणि इंद्राचं 1 षटक 17चं. तर फॉल ऑफ विकेट्स 5 धावा असताना पहिली विकेट, दुसरी विकेट 12वर, तिसरी विकेट 29वर आणि चौथी विकेट 64वर. तर एक चांगला स्कोर तर बनवलेला आहे पण 80 स्पोर्ट्सला आता 65 धावांचा पाठलाग करायचा आहे. नमस्कार, मी मनीष पाटील सर्व क्रिकेट रसिकांचा मनपूर्वक स्वागत करतोय. काम असं करा की ज्याची चर्चा सर्वत्र होईल आणि ती चर्चा बंटी चषकाची आहे, बंटी पाटील चषकाची आहे. मागच्या 5 दिवसांपासून वरच्या दर्जाचं क्रिकेट प्रत्येक संघातील क्रिकेटपटूंनी खेळलेलं आहे आणि म्हणूनच आता आणखीन जास्त अपेक्षा प्रेक्षकांची वाढले की आम्हाला आणखीन चांगलं पाहायचं आहे. आतापर्यंत 5 अर्धशतकं बंटी पाटील चषकामध्ये पाहायला मिळाली. 6वं अर्धशतक सुद्धा आपण पाहिलं आणि विकेट हॅट्रिकच्या बद्दल आपण जर चर्चा केली तर विकेट हॅट्रिक आतापर्यंत मला असं वाटते नाही आलेली आहे. गोलंदाजांसाठी आणखीन जास्त तारेवरची कसरत आहे या सपाट खेळपट्टीवर. खेळपट्टीचं काम खूप चांगलं केलं आयोजकांनी. मैदानसुद्धा सुसज्ज आहे. कुठेच खास खेळले आहेत, कुठेच अनइवन असे आउटफील्ड नाही आहे. सपाट आउटफील्ड असल्यामुळे क्षेत्ररक्षकसुद्धा आपले प्रयत्न आत्मीयतेने देत आहेत आणि त्यामुळे तोडीस तोड प्रतिउत्तर प्रत्येक संघाला मिळते. प्रत्येक सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचतोय. अपेक्षा हीच आहे की हा सामना सुद्धा शेवटच्या टप्प्यावर पोहोचावा. 80 स्पोर्ट्सचे 2 फलंदाज दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत प्रमोद आणि नॉन स्ट्रायकर साईडला मुकेश. प्रमोद चव्हाण ज्यांची हार्ड हिटिंग आपण काल रात्री सुद्धा पाहिली आणि आता त्याला साथ मिळते मुकेशची. पाहूया आता SM स्पोर्ट्स तपोवन संघाकडून कोण येईल बॉलिंग ट्रॅकवर. प्रमोदचा आपण जर या स्पर्धेचा आढावा घेतला तर 3 डावांमध्ये त्यांनी 90 धावा बनवलेल्या आहेत. 243चा स्ट्राईक रेट आणि इंडिव्हिज्युअल बेस्ट 45 ही त्याची 4थी इनिंग आहे जी आपण आता खेळताना पाहणार आहोत त्यांना मैदानाच्या आतमध्ये. म्हणजेच एक चांगलाच खेळ ज्याची लय आणि गोलंदाजाच्या मनामध्ये त्याच्या खेळाबद्दल भय
हे निर्माण होताना पाहिलंय. मुकेश जे नॉनस्ट्रायकर सेंडला आहेत, ज्यांनी 3 डावांमध्ये 60 धावा बनवल्या आहेत. एव्हरेज त्यांचा 30चा, स्ट्राईक रेट 260चा. एक अर्धशतक मुकेश यांच्या नावावर ऑलरेडी आहे. म्हणजेच या मैदानाचा, या स्पर्धेचा इतिहास जर जाणून घेतला तर हे दोन फलंदाज धमाकेदार खेळ करताना पाहायला मिळालेत. तर आपण बॉलिंग ट्रॅकवर बॉलरचा आढावा घेतला. सचिन 3 मॅचेसमध्ये त्यांनी 2 षटकं हाताळलीत. इतका चांगला इकॉनॉमी नाही आहे, पण अपेक्षा आहे या उपउपांत्य फेरीमध्ये सचिनच्या वतीनं चांगला खेळ पाहायला मिळेल. चला सुरुवात होते दुसऱ्या डावाची. 27 मिनिटात तुम्हाला 5 षटकं पूर्ण करायचे. 27व्या मिनिटी 6वं षटक सुरू झालं पाहिजे. बॅकफुटला बॅलन्स करून बॉलला फक्त प्लेस केले. स्क्वेअर लेगला विकेट किपर स्वतः बॉलला चेस करतात, तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल. चांगलीच कॉलिंग आणि बॉन्डिंग प्रमोद आणि मुकेशच्या दरम्यान राहिले. आदरणीय अनिकेत कदम साहेबांच्या वतीनं एक बक्षीस, 2 बक्षीस आहेत. लगातार 3 षटकार 2000 किंवा लगातार 3 विकेट्स 2000 रुपयाचं बक्षीस अनिकेत साहेबांच्या वतीनं जाहीर करण्यात आलेलं आहे. आणि ऑलरेडी षटकारांची एक हॅट्रिक विकेटची झालेली आहे. ऑन साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल तर डायव्हर्ट होतो. शॉर्ट थर्डमॅनला थ्रो केला जाईल. स्ट्रायकर सेंडला तोपर्यंत पूर्ण होते. एक धाव, लेग बायची एक धाव मोजली जाईल. एक धाव वाढते धावसंख्या पोहोचते 3व्या आकड्यावर. सुरुवात या दुसऱ्या डावाची दोन्ही संघ चांगला देण्याचा प्रयत्न करतायत, कारण सुरुवातीलाच महत्त्व दिलं जातं. सुरुवात ही सोपी नसते, पण जर मेहनत केली तर ती सुरुवात तुमच्या बाजूने घेऊन जाता येते. आणि म्हणूनच ते फाउंडेशन रचण्याचं काम हे दोन्ही संघ करतायत, कारण त्यांना माहिती आहे या 2 षटकांवर खूप काही अवलंबून आहे. 65 धावांचा पाठलाग करायचा, त्यापैकी 3 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. स्ट्रायकर साईडला पहिल्यांदाच मुकेश आहेत. सचिनने आतापर्यंत सुरुवात चांगली केली आहे. मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न प्रमोदचे होते, पण त्यांना रोखण्याचं काम आतापर्यंत केलंय. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन 80 स्पोर्ट्स या संघाकडून वापरलं जातंय. मुकेश स्ट्रायकर सेंडला आणि उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न झालाय, कारण ऑफस्टमच्या बाहेर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आउटफील्डमध्ये कोणीच नाही आहे. त्याच गोष्टीचा आढावा घेऊन हा उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, पण बॉल थोडा लो राहिला आणि म्हणूनच कनेक्शन बॅट आणि बॉलचं नाही बनवता आलं. सचिनने फलंदाजाच्या स्टान्सला ओळखून गोलंदाजीमध्ये बदल घडवून आणलेले आहेत. या अगोदर माझ्या वतीनं काय मिळालं त्यापेक्षा मला आज काय द्यायचंय त्यावर तो काम करतोय. फुल एंड बॉल, रिच मध्ये होता बॉल, आउट ऑफ रिच. मैदानाच्या बाहेर बॉलला उडवलंय मुकेशचा हा धमाकेदार षटकार. साधावा थँक्यू. चला, मंदिराच्या बाजूला जे आमचे लाडके प्रेक्षक उभे आहेत, कृपया आपण बाजूला, आम्ही तुमचा आदर राखतोय, पण वाद होणार नाही याची काळजी सुद्धा घेतोय. यावेळेस अजून एक बॉल खेळलेला आहे इन फ्रंट टॉप द विकेट. मी नाही थांबणार, आता सुरू झालंय तर मग सातत्यानं मोठे फटके खेळणार. बॉल जाईल सीमारेषा पार. 6 नंतर 4 चौकार. काय पोझिशन आहे, स्टान्स आहे, ट्रिगर मोमेंट आहे, स्ट्रोक सिलेक्शन आहे, टायमिंग आहे, टॅलेंट आहे, एक्सपिरियन्स आहे मुकेशच्या त्या मागच्या 2 स्ट्रोक्समध्ये. धावसंख्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर झालेली आहे. 65 धावांचा पट्टा करताना 13 धावा. सचिनने काय सुरुवात दिली होती या षटकाची. ओ, उलटा खेळलाय आणि तो सरळ जातोय कव्हर पॉइंट सीमारेषा पार. पहिले 3 बॉल सचिनचे आणि त्याच्या पुढचे 3 बॉल मुकेशचे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 80 स्पोर्ट्स बिनबाद 17 विदाउट लॉस. थँक्यू. आदरणीय सतेज उर्फ बंटीदादा पाटील, माजी गृहराज्यमंत्री तसेच आमदार, कोल्हापूर नगरीचे भाग्यविधाते म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांच्याच वाढदिवसाचं औचित्य साधून आपण ही स्पर्धा पाहतोय. स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स कुडित्रे तसेच करवीर क्रिकेट असोसिएशन ग्रामीण, आदरणीय अभिदादा पाटील जे संयोजक आहेत या स्पर्धेचे, त्यांच्या वतीनं ही अभूतपूर्व स्पर्धा बंटी पाटील चषक. विकी पुजारी 3 मॅचेस 4 षटकं त्यांनी हाताळलेत. 15 डॉट बॉल्स हा त्यांचा USP आहे. 3 विकेट्स आणि त्यांचा पर्सनल बेस्ट 2 विकेट आणि 4 धावा त्यांनी खर्च केले त्या डावामध्ये आणि इकॉनॉमी तब्बल 5ची. तर
हा स्टॅट हा आयडियल आहे या स्पर्धेसाठी, या स्टेजसाठी. विकी ज्यांनी चेतन 11 वाकरे संघाविरुद्ध 1 विकेट मिळवली, AK फायटर विरुद्ध 2 विकेट्स मिळवल्या आणि आता AT स्पोर्ट्स या संघासमोर गोलंदाजी करण्यासाठी ते सज्ज झालेत. मला असं वाटतं की पहिलं षटक हे तब्बल 5 मिनिटांचं राहिलेलं आहे, तर वेळेकडे सुद्धा लक्ष घाला अशी सूचना आम्ही समालोचन कक्षातून करणार आहोत. विकी पुजारी बॉलिंग ट्रॅकवर, स्ट्रायकर साईडला प्रमोद. लेट खेळण्याचा प्रयत्न, पण विकी पुजारीची व्यावसायिकता ओळखून तुम्हाला सुद्धा तुमच्या स्ट्रोक्समध्ये ॲडॅप्टिव्ह चेंज करावे लागतील. बघा रिप्लेमध्ये बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दृष्टीने टर्न होतोय. अपेक्षा फलंदाजाला ही होते की बॉल जर बाहेर पिच झालाय तर तो आत वळेल, पण विकी सुद्धा कसोटी घेतोय फलंदाज प्रमोदची आणि सुरुवात या षटकाची डॉटने झालेली आहे. ब्लफ करतोय गोलंदाजाला, ते बऱ्यापैकी ठाऊक आहे. फलंदाज त्याच्या जाळ्यामध्ये अडकू शकतो आणि त्यासाठी प्रयत्न केला होता विकी पुजारीने, पण बॉल थर्ड मॅन सीमारेषा पार. मिळतील या धावा 4 प्रमोदच्या बॅटमधून. AT स्पोर्ट्स साठी चौकार. तर दुसरं षटक म्हणजे 2 षटकाचा पॉवर प्ले आहे आणि त्या पॉवर प्लेला आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न फलंदाजांचा आहे. क्षेत्ररक्षण जर असं गडबडलं तर मग SM स्पोर्ट्स तपोवन संघ अडचणीत सापडू शकेल. गोलंदाज जर इतकी चांगली मेहनत घेतोय, आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करण्याचं विडा त्यांनी उचललेला आहे, तर क्षेत्ररक्षकांना सुद्धा ती जबाबदारी घ्यावी लागेल. एक्सक्यूज देऊन नाही चालणार. या अगोदर तुम्ही लीगमध्ये होता, चूक केली चालून जायचं, पण आता चूक करून नाहीच चालणार. 1 वर्ष वाट पाहावी लागणार. त्याचमुळे द्यायचा आहे प्रयत्न तो सर्वोत्तम द्यावा लागेल प्रत्येक संघाला. 8 संघ तुम्हाला आता क्वार्टर फायनल्स मध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल विकी पुजारी स्विच केलं स्वतःला, पण कनेक्शन नाही बनवू शकले. विक्कीला असे स्ट्रोक्स खेळताना तुम्ही धाडस दाखवताय ही मोठी गोष्ट आहे, पण स्ट्रोक कन्व्हर्जन सुद्धा झालं पाहिजे. आपण या षटकाला अनालाइज केलं तरी विकी हा इकॉनॉमिकलच राहिलेला आहे. 2 डॉट बॉल, 1 सिंगल, 1 चौकार, म्हणजे त्यांच्याकडे डॉट बॉल हाताळण्याची कॅपॅसिटी आहे. 2 मॅचमध्ये त्यांनी जर 15 डॉट बॉल्स हाताळलेत तर त्यांची रेंज तुम्ही पाहू शकता, त्यांचा एक्सपिरियन्स तुम्ही काउंट करू शकता. शॉर्ट लेन टॅप केलंय, क्षेत्ररक्षक आहेत, कव्हर पॉईंटचे थ्रो करतील स्ट्रायकर साईडला, तोपर्यंत वेगानं धाव पूर्ण केले. स्ट्राईक जाते आता मुकेश यांच्याकडे, धावसंख्या पोहोचते बिनबाद 24 वर. 24 विदाउट लॉस. लक्षात घ्या सामना 6 षटकांचा आहे, कारण मागच्या 4 दिवसांपासून तुम्ही 7-7 षटकं खेळतात. तुमच्या मनामध्ये तेच गणित चालू असेल, पण आजचे सामने 6 षटकांचे आहेत. क्वार्टर फायनलचे सामने तर आमच्यापर्यंत जी माहिती आले ते 6 षटकांचे होणार आहेत. स्कोर झाला 24. 11 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला या डावातला. रिक्वायर्ड रन रेट 10च्या खाली आलाय, 9.84. विकीने हे षटक चांगलं सांभाळलंय. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा होत्या 17 आणि या षटकात आतापर्यंत धावा आलेल्या आहेत 7. तर विकीने मागच्या षटकाला बॅकअप देण्याचं काम केल्याचे महत्वाचं आहे. स्ट्रायकर साईडला मुकेश, जे पहिल्यांदाच या षटकात स्ट्रायकर साईडला पोहोचले. बॉल शॉर्ट थर्ड मॅनला येतोय. हा आणखीन या डॉट बॉल या षटकातला 3रा. 2 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 65 धावांचा पाठलाग करताना 24 झालेले आहे. 24 विदाउट लॉस. टीम AT स्पोर्ट्स. एक माहिती आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. स्पर्धा म्हटली तर मग आयोजकांचं सर्वात महत्वाचं काम असतं संघमालक शोधणं, आणि जर एंट्री फी आहे, संघमालक देखील विचार करतात की आपण ही एंट्री फी कलेक्ट करणार आहोत, जमा करणार आहोत, खेळाडू आपल्या अंतर्गत खेळणार आहेत, तर मग संघमालक टिकून राहावेत त्यासाठी आयोजकांनी एक निर्णय घेतलेला आहे. जो कोणी संघमालक किंवा संघ जिंकणार आहे तर त्या संघाच्या संघमालकाच्या खात्यामध्ये जितकी रक्कम ते जिंकणार आहेत 30% रक्कम आपण संघमालकाच्या खात्यात टाकणार आहोत. संघमालक तसेच टिकून राहावेत आणि त्यांना पुढच्या स्पर्धेत पुन्हा एकदा एंट्री घेता यावी, आयोजकांच्या वतीने तो निर्णय घेण्यात आलेला आहे आणि मला शाश्वती आहे हा निर्णय प्रत्येक संघमालकाला आणि प्रत्येक संघाला मान्य असावा. जो संघ जिंकणार आहे त्या संघाच्या संघमालकाला 30% एंट्री फी, 30% जी रक्कम आहे बक्षिसाची ती आपण ट्रान्सफर करणार आहोत. 4 बक्षीस म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ सर्व संघमालकांना आपण 30% रक्कम ट्रान्सफर करणार आहोत जे तुम्ही जिंकणार आहात. अभिमानास्पद हा निर्णय अभिदादांचा करणं. ही बाब आतापर्यंत महाराष्ट्रात
कुठेच झाली नाही आणि ही पहिल्यांदा होते आणि त्याचं स्वागत सुद्धा केलं जातंय. फुलटॉस बॉल आणि त्या बॉलला उडवलंय थेट मिड विकेट सीमारेषा पार. चेंडूला दिलेली हवा आणि सुरुवात झाली आहे तिसऱ्या या षटकाची. षटकामध्ये धनाजीचं स्वागत सिक्सरने. थँक्यू. अभिदादा, महाराष्ट्रात विविध स्पर्धांमध्ये मी काम करतो, थोडाफार अनुभव माझ्याकडे सुद्धा आहे. पण या स्पर्धेत येत असताना काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आणि आयोजकांनी सुद्धा ती दखल घेतली पाहिजे की आपण खेळाडूंनाच जास्तीत जास्त मोठं करतो किंवा त्यांनाच बक्षिसांना गौरवतो, पण संघमालकाचा विचार कोण करत नाही. संघमालकातला या अगोदर आपण 4 व्हीलर जिंकताना पाहिलंय किंवा 2 व्हीलर दिल्या. मीराबाईंना बिग बॅशमध्ये आम्ही तर संघमालकाला सोन्याची चैन आणि सोन्याची अंगठी सुद्धा दिले. पण ही भविष्याची जी संकल्पना आहे की 30% रक्कम तुम्ही जिंकणार आहात ती संघमालकाच्या खात्यात जाईल. त्यामुळे संघमालक सुद्धा आनंदी होईल की येस की पुढच्या वर्षी आपण पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊ शकतो, कारण आयोजकांनी आपल्या कार्याची दखल घेतलेली आहे. शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला, लेट खेळलेत, डीप बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करते तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलेले आहे. विकी पुजारीचं षटक चांगलं राहिलंय, पण त्यानंतर धनाजीच्या या षटकातल्या पहिल्या 2 बॉलवर 8 धावा एटी स्पोर्टच्या फलंदाजांनी वसूल केलेल्या आहे. धावसंख्या पोहोचते 32 वर आणि जिंकण्यासाठी अजूनही 33 धावांची गरज आहे. दोन्ही संघ जिंकण्याच्या इच्छित आहेत, पण इच्छा फक्त एकाच संघाची पूर्ण होणार आहे. त्यातल्या त्यात एटी स्पोर्टचे दोन्ही फलंदाज सेट झालेत, चांगल्या स्ट्राईक रेटने ते खेळत आहेत. गोलंदाजांचं काम आता वाढलंय. चांगला बॉल, यावेळेस विकेट किपर थोडे चुकले जरूर, पण नुकसान तितकं होणार नाही. खेळायचं होतं त्यांना एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफला, पण बॉलचा वेग आणि बॉलचा टर्न या 2 गोष्टी नाही मॅच झाल्या फलंदाज प्रमोदला आणि म्हणूनच धनाजीचा हा डॉट बॉल खूप महत्वाचा होता. पहिल्या 2 बॉलवर जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त धावा खर्च करता अशा वेळेला डॉट बॉल्स येणं अनिवार्य असतं आणि तेच धनाजी यांच्या वतीने पाहायला मिळालं. त्यांनी कुठलीच भीती न बाळगता गोलंदाजी सुरू ठेवण्याचा विडा उचललाय. बघा पुन्हा एकदा रिपिटेशन, कटर चांगले आहेत, रिदम चांगली आहे, स्पीड मेंटेन आहे आणि म्हणूनच या गोष्टींवर लक्ष देत असताना जरी सुरुवात या षटकाची षटकारानं झाले, पण एक डॉट बॉलचं सातत्य जे राखायचं होतं धनाजीला, ते डॉट बॉलचं सातत्य त्यांनी राखलेलं आहे. प्रमोद थोडे स्ट्रगल करतायत. प्रमोदचा स्ट्राईक रेट मुकेश पेक्षा कमी आहे. थोडी चर्चा खेळपट्टीवर होते. दोन्हीही फलंदाज विकेट वाचवून खेळत आहेत, संघाची अवस्था सुधारित करण्यासाठी वेळ देत आहेत. पण पाहूया धनाजी यांनी सुद्धा मनावर घेतली गोलंदाजी. फुलटॉस बॉल, गॅप मोठा आहे, तो गॅप शोधलाय. मागच्या 2 डॉट बॉलचं प्रत्युत्तर चौकाराला दिलंय. बॉल जाईल स्ट्रेट लॉंग ऑफ सीमारेषा पार, चौकार. शेवटचा बॉल बाकी. या षटकातला धावसंख्या पोहोचते 36 वर. जिंकण्यासाठी अजूनही 29 धावांची गरज आहे. 19 चेंडू 29 धावा, लक्षात घ्या. हा पाणी पाठवून देऊया यानंतर. जो कोणी जाणार आहे म्हणजेच पाणी कोण घेऊन जाईल, हा लक्षात घ्या. ती सूचना अगोदर दिली. बॉल हवेत आहे आणि शेवटच्या बॉलवर प्रमोदला परतावं लागतंय. 3 षटकांचा खेळ संपतोय आणि आता एटी स्पोर्ट्सला बसतोय पहिला धक्का. प्रमोद बॅक टू डग आउट. थँक्यू. प्रमोदचा खेळ 22 धावांचा, 13 चेंडू त्यांनी घेतले, 2 चौकार 1 षटकार, स्ट्राईक रेट 169चा. पण ते आता बाद होऊन परतीचा प्रवास करतील. इक्वेशन 18 चेंडू 29 धावा आणि नवीन फलंदाज
तिसऱ्या क्रमांकावर 80 स्पोर्ट्सचे पोचतायत मैदानाच्या आतमध्ये. अनंत मखदूम हे नवीन फलंदाज पोहोचतील. चांगली पार्टनरशिप, पहिल्या विकेटसाठी 36 धावांची, पण ती पार्टनरशिप बेक झालेली आहे. आणि 6 षटकांच्या क्रिकेटमध्ये वेग तर चांगला दिलाय धावांना चेस करताना. आनंदाचा क्रिकेटचा खेळ या स्पर्धेतला मागच्या 2 मॅचेसमध्ये त्यांनी 21 धावा बनवल्या. स्ट्राईक रेट चांगला आहे, पण त्यांना त्यांचा डाव मोठा करता नाही आला. ही एक महत्त्वाची बाब तुम्हाला स्कोर ट्रेंडवर पाहायला मिळत असेल. त्यांच्या डाव मोठा करावा लागेल. त्यासाठी आता पाहूया पुढची 3 षटकं. महालक्ष्मी स्पोर्ट्सच्या विरोधात आनंदाने 13 बनवल्या. #51 स्पोर्ट्सच्या विरोधात त्यांनी 8 बनवल्या. आणि SM स्पोर्ट्स तपोवन संघासमोर खेळण्यासाठी ते सज्ज झालेले आहेत. बंटी पाटील चषक 2026चे सर्व अपडेट्स आपण KDC लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर घेत आहोत. पण हा खेळाडू संघाचा सिक्युरिटी कव्हर आहे. स्ट्रायकर साईडला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत मुकेश, जे सिक्युरिटी कव्हर आहेत 80 स्पोर्ट्सचे. त्यांना कमी चेंडू मिळाले आहेत. पॉवर प्लेमध्ये त्यांना जास्त चेंडू मिळणं आवश्यक होतं, पण ते विकीच्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवर स्ट्राईकवर पोहोचले. त्यामुळे तितका त्यांना पॉवर प्लेचा फायदा उचलता नाही आला. पहिल्या षटकाच्या 3 बॉलवर त्यांनी चांगला स्कोर बनवला होता. तर कोणी स्ट्राईकवर जास्तीत जास्त वेळ घालवायला हवा, हे देखील एक गणित खेळाडूंच्या लक्षात यायला हवं. विकी पुजारी, पुढचा बॉल ओव्हर द विकेट. बाहेरच्या बॉलला बाहेर खेळायचा प्रयत्न, पण बॉलला फॉलो नाही केलं आणि त्याचमुळे विकीच्या या षटकाची सुरुवात डॉटने झालेली आहे. एक बॉल महत्वाचा आहे. 65चा पाठलाग करताना 36 झाल्यात. आता 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. प्रत्येक संघात एक मिस्ट्री एलिमेंट असतो आणि हा खेळाडू विकी पुजारी मिस्ट्री एलिमेंट आहे SM स्पोर्ट्स तपोवनचा. यावेळेस विकेट किपर बॉल गॅदर करताना थोडेसे गडबडले आणि ही धाव असेल आय एम शुअर बायची. कारण विकीकडे ती कॅपेबिलिटी आहे, विकीकडे तो क्लास आहे, विकीकडे फलंदाजाचा स्टान्स ओळखून गोलंदाजी करण्याचा अनुभव आहे. टप्पा त्यांनी जरूर बाहेर ठेवला होता, पण तो टप्पा घेतल्यानंतर बॉल आतल्या दिशेनं रोटेट झाला. आत बाहेर बॉल वळवण्यामध्ये ती निपुणता विकीकडे आहेच. वेगवेगळ्या चेंडूंचं पर्याय त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. त्यांच्याकडे फ्लिपर आहे, त्यांच्याकडे रॉंग वन आहे, त्यांच्याकडे लेग कटर आहे, त्यांच्याकडे इन कटर आहे. तर ती एक वाईड रेंज आहे गोलंदाजीची विकी पुजारी यांच्याकडे. आणि त्याच गोलंदाजीचा फायदा आता SM स्पोर्ट्स तपोवनचे कॅप्टन उचलतात. लक्षात घ्या, वेळ तुमची चालू आहे. 27व्या मिनिटाला 6वं षटक सुरू झालं पाहिजे, ती सूचना आम्ही ऑलरेडी दिलेली आहे. मग तो बॉल हाताळताना तुम्ही कितीही वेळ घ्या, तो पहिला डाव असू द्या किंवा दुसरा डाव असू द्या. ऑन साईडला बैठक खेळला बॉल हवेत आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय अँड व्हेरी वेल जज कॅच. विकीच्या खात्यात आनंदाची विकेट. धक्का दुसरा 80 स्पोर्ट्सला. विकी पुजारी यांच्या नावावर आणखीन एक रेकॉर्ड. एका सीझनमध्ये 40 मेडन्स हाताळण्याचा विक्रम सुद्धा विकी पुजारी यांच्या नावावर आहे. 40 मेडन्स, अशी तर एक मेडन सुद्धा दुर्मिळ आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आणि 40 मेडन्स विकी पुजारीच्या नावावर. गजानन नवीन फलंदाज. मागच्या 2 डावांमध्ये त्यांनी 20 धावा बनवलेल्या आहेत. पर्सनल बेस्ट 16चा. विकीने सातत्य राखलेलं आहे. इकॉनॉमिकल राहण्याचं, विकेट घेण्याचं, आपली व्यावसायिकता जपण्याचं, ज्या संघासाठी खेळेन त्या संघाचं सोनं करण्याचं, जी क्वालिटी मी मेंटेन केलेली आहे ती क्वालिटी राखण्याचं. पुढचा बॉल फुल एंड बॉल, बॅटची एज, आणखीन एक विकेट मिळणार आहे. विकीच्या खात्यात जातोय गजाननचा विकेट. ब्रेस कंप्लीट करतोय. फॅन्टॅस्टिक बॉलिंग. आपला टॅलेंट तिकडेच दाखवा जिकडे त्याची गरज आहे. टॅलेंट दिसतोय गोलंदाज विकी पुजारीचा. यामा FZ घेण्यासाठी मला 5 वर्षाची सेव्हिंग करावी लागली माझी पर्सनल.
पण आज जर तुम्ही क्रिकेट खेळताय तर तुम्हाला बाईक जिंकण्याची संधी आहे. त्याचमुळे पन्हाळ्याला जी स्पर्धा झाली होती सावकार चषक, ज्यामध्ये इलेक्ट्रिक स्कूटीसुद्धा विकी पूजाने जिंकलेली आहे. म्हणजे क्रिकेट खेळा, तुम्हाला काय बाईक किंवा कारसाठी सेव्हिंग करायची गरज नाही आहे. तुमच्या खेळाच्या आधारावर तुम्ही ती बक्षिसं जिंकू शकता. आता तर थारसुद्धा आली आहे, जिमनीसुद्धा तुम्ही पाहताय, एस्क्रोस पाहताय, पोर्श पाहताय, आता हेलिकॉप्टर आणि विमान बाकी आहे. तर बॉलिंग ट्रॅकवर समीर येत आहेत. अभिदादा करतील अभिदादा विचार करतील, 100% खात्री आहे. दूरदृष्टी असलेले आयोजक आहेत, पण ते देतील ते सर्वोत्तम देतील. म्हणजे आता बघा ना, 30% रक्कम बक्षिसातली संघमालकाच्या खात्यात ते देत आहेत. आतापर्यंत कुठेच ते नाही झालं पूर्ण महाराष्ट्रामध्ये. तर ते एक नवीन गोष्ट तुम्हाला यानंतर वेगवेगळ्या आयोजकांच्या माध्यमातून पाहायला मिळतील. हॅट्रिक बॉल ब्रेस कंप्लीट केले गोलंदाज विकी पुजारीने. स्ट्रायकर साईडला समीर. हो, थोडा ऑकवर्ड प्रयत्न होता, पण बॉल गॅपमधून बाहेर जातोय, सर्कल क्लिअर करतोय. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, बॉलवर पोहोचतील तोपर्यंत मिळते ती एक धाव. धावसंख्या पोहोचते 38 वर 38. जिंकण्यासाठी अजूनही 27ची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 13 चेंडू 27 धावा. पूर्णपणे स्टान्स बदलून पोझिशनास घेण्यासाठी त्यांना खूप जास्त मेहनत घ्यावी लागली समीरला. स्ट्रायकरला मुकेश हे तो मुमकिन आहे. 80 स्पोर्ट्ससाठी मी तेवढंच बोलू शकतो, ज्यांची ती वाईड रेंज स्ट्रोकची पहिल्या षटकात पाहायला मिळाली, पण त्यानंतर तितका स्कोप त्यांना नाही मिळाला स्ट्राईकवर जाण्याचा. आणि आता फुल लेंथ बॉल होता, खेळायचा प्रयत्न जरूर झाला, पण कनेक्शन नाही झालं. थ्रो नॉन स्ट्रायकर्स एंडला, पण त्या ठिकाणी फलंदाज सेफ आहेत असंच पंच सांगतायत. पण आता येतोय आपण केडीसी लाईव्हच्या वॉर रूम मध्ये. विकी पुजारी यांना विश्वास आहे की फलंदाज बाद आहे. चला बघूया रनआउट आहे का नॉनस्ट्रायकर सेंडला, तपासलं जाईल. केडीसी लाईव्हचे आमचे ऑपरेटर ओम बेर्डे मल्टीटास्किंग आहेत, म्हणजे मोबाईलवर स्कोरिंग चालूच आहे आणि वेगवेगळ्या फ्रेम्स ते स्विच करतात. प्रेक्षकांपर्यंत अचूक माहिती ते पुरवत आहेत, अचूक स्टॅट्स ते आम्हाला देत आहेत. त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा ती मदत केडीसी लाईव्हच्या ओमची मिळते. आता पाहूया फलंदाज बाद आहे की नाही. चला आपापल्या जागेवर चला, निर्णय जो आहे तो तुम्हाला मिळेल. आपापल्या जागेवर चला, कारण शेवटचा बॉल आहे हा. जो निर्णय आहे तो मिळेलच. चला फलंदाज सेफ आहे, म्हणजे अक्षय कोळंबेकर आपला निर्णय तसाच ठेवावा लागेल. पाणी पाठवून देतो. चला पाणी पाठवा. नको, चला मॅच ऑन करा मग. चला पुढची 2 षटकं आणि 2 षटकं जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ओम 27 आता 26. चला 12 चेंडू 26 धावा. सामना शेवटच्या टप्प्यावर पोहोचलाय. उपांत्य फेरीमध्ये आपण आहोत. नॉकआउट स्टेज चालू झालंय. जिंकलात तर पुढे, हरलात तर मग स्पर्धेच्या बाहेर. आणि हे दुसरं वाक्य कोणाला पटणार नाही, त्याचमुळे पहिल्याच वाक्यावर सगळेजण जातील. जिंकला तर पुढे. तर पाहूया 80 स्पोर्ट्स की SM स्पोर्ट्स तपोवन. 12 चेंडू 26ची गरज आहे. आणि आता चला SM स्पोर्ट्स तपोवन या वेळेला 41 वर होता आणि आता 80 स्पोर्ट्स या वेळेला 39 वर आहे. हे कंपॅरिझन तुम्हाला 4 षटकानंतर दोन्ही डावांचं पाहायला मिळालंय. चला जास्त वेळ घेऊ नका. तुम्ही जास्तीचा कालावधी घेतायत, सर्व गोष्टींची बेरीज वजाबाकी केली जाईल. आणि तुम्ही जर 27 मिनिटांपेक्षा जास्त वेळ घेतायत तर मग तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड पेनल्टी बसेल. आणि त्याचमुळे या पंचांकडे ती ऑथॉरिटी आजच्या दिवसाला आपण दिलेली आहे. त्याचमुळे कुठलाच कॉम्प्रोमाइज होणार नाही. जितका कमी वेळ घ्याल तितका फायदा तुमचा. अनिल बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. आतापर्यंत 2 षटकं त्यांनी हाताळलेत आणि ते इकॉनॉमिकल राहिलेत या बंटीदादा पाटील चषकामध्ये. स्ट्रायकर साईडला आहेत मुकेश, ज्यांचं स्ट्राईकवर राहणं खूप जास्त महत्त्वाचं होऊन बसलेलं आहे. चला स्कोअर लेवल झाल्यावर सुपर ओव्हर आहे, लक्षात घ्या. 12 चेंडू जिंकण्यासाठी 26ची गरज. पुढचा बॉल अनिल. सगळ्यात मोठी चूक, पण त्या चुकीवर तितकं नुकसान नाही झालं. खर तर बॉल ग्रिपिंग नाही झाली आणि पहिलाच बॉल बिमर आहे. पुढचा बॉल फ्री हिट आहे आणि फ्री हिटची संधी मुकेशला मिळालेली आहे. पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहूया. बॉल हातातून निसटला आणि विकेट किपरने मॅनेज केलं. एक ते महत्त्वाचं ठरलं. जर विकेट किपर चुकले असते तर मग नुकसान मोठं झालं असतं आणि ते परवडणार नव्हतं SM स्पोर्ट्स तपोवन या संघाला. पुढचा बॉल फ्री हिट जिंकण्यासाठी 25.
बॉल हवेत आहे, नुकसान तितकं होणार नाही. पहिली धाव वेगाने पूर्ण केली. फायनलला क्षेत्ररक्षक बॉल जज करताना थोडेसे गडबडत आहेत. 2 क्षेत्ररक्षक पोहोचले होते बॉल गॅदर करण्यासाठी, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. फ्री हिटवर तितकं नुकसान होणारं नव्हतं, पण फायदा सुद्धा तितका झाला नाही. मिळतात त्या 2 धावा, धावसंख्या पोहोचते 42 या आकड्यावर. 11 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. प्रतिस्पर्धी संघाचं फायरवॉल तोडून प्रहार करावे लागतील. जी सुरुवात पहिल्या षटकामध्ये मुकेशने दिली होती एटी स्पोर्ट्सला, तीच सुरुवात लक्षात घ्यावी लागेल. समीर त्यांना साथ कशी देतो ते पाहायचंय. अनिलने या षटकाची सुरुवात जरी चुकवली, पण त्यानंतर त्यांच्या वापसीचा खेळ सुद्धा पाहायला मिळतोय. प्रत्येक जण आपल्या संघमालकाचं प्रस्थ टिकवण्यासाठी चांगला खेळ देतोय. पुढचा बॉल हवेत आहे. आपलं मार्केट आपणच तयार करायचं आणि तेच मार्केट जाम करतोय मुकेश, कोल्हापूरचा बाहुबली. सिक्सर. थँक्यू. स्कोर 48, लॉस ऑफ 3 विकेट्स. अजूनही जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 17 धावांची. काय षटकार मुकेशने खेचलेला आहे, ताकद आहे आणि तो अनुभव पूर्णपणे पणाला लावून तो षटकार त्यांनी स्क्वेअर लेगला खेचला. क्षेत्ररक्षक होते स्क्वेअर लेगला, पण ते दर्शक बनले, षटकाराला एन्जॉय केले. 48. अनिलचा पुढचा बॉल. फुलटॉस ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हर. जास्त सावधानी खतरनाक ठरू शकते. हा एक चिप शॉट होता आणि तो चिप शॉट गडबडलेला आहे. मुकेशला परतावं लागते. अनिलचा दमदार पुनरागमन, 4था धक्का एटी स्पोर्ट्सला. योगदान देऊन परतीचा प्रवास चाललेला आहे मुकेशचा. खूप चुकीचा स्ट्रोक त्यांनी खेळलाय. चुकीच्या दिशेने केलेल्या मेहनतीला महत्व दिलं जात नाही. या अगोदर त्यांनी षटकार खेचला जरूर, तो आत्मविश्वास त्यांच्या खेळण्याच्या शैलीमध्ये दिसला जरूर, पण तो खेळ त्यांना शेवटपर्यंत टिकवता नाही आला. मॅच फिनिशर त्यांना बनता नाही आलं आणि मुकेशला रिप्लेस करताना आता विकास मैदानात दाखल होत आहेत. विकाससाठी ही स्पर्धा तितकी फायद्याची नाही आहे, पण म्हणतात ना की एक सामना सुद्धा तुम्हाला हिरो बनवण्यासाठी पुरेसा असतो आणि ती संधी विकासकडे चालून आले. अनिलने षटकाराचं प्रत्युत्तर विकेट घेऊन दिलं, त्यामुळे सामना पुन्हा एकदा बॅलन्स झालेला आहे. स्कोर 48, जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 17 धावांची गरज. 9 चेंडू 17 धावांची गरज. पुढचा बॉल अनिलचा. स्ट्रायकर साइडला फ्रेश बॅटर विकास. दोन्ही संघ जिंकण्याच्या शर्यतीत एका स्थानावर आहे. पाहूया पुढे कोण जातोय. एटी स्पोर्ट्स KSM. ड्राईव्ह केला, मिळवून नाहीये, बॉल मागे सरकतोय. पहिली धाव वेगाने पूर्ण केली. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचा चपळ आहे आणि चपळ तर त्यांच्या बॉल कलेक्ट करण्याच्या शैलीमध्ये दिसून आली. एकाच ऍक्शन मध्ये नॉन स्ट्रायकर साइडला थ्रो मिळते. एक धाव, धावसंख्या 49, जिंकण्यासाठी 16ची गरज. बॉल शिल्लक आहेत 8 चेंडू 16 धावांची गरज आहे. तुमचं सामर्थ्य तुम्हालाच लक्षात घ्यायचंय, त्याची आठवण करून देण्यासाठी कोणीच येणार नाही आणि सामर्थ्य दोन्ही संघातील खेळाडूंकडे आहे. जिद्द दोन्ही संघातील खेळाडूंकडे आहे. संघर्ष करण्याची इच्छा दोन्ही संघातील खेळाडूंच्याकडे आहे. निर्णय फक्त एका संघाच्या बाजूने लागणार आहे. तो संघ कोणता पुढच्या 10 मिनिटात कळेल. शॉर्ट प्लेन, बॅटची बॉटम एज. विकेट किपर लगेचच बॉलवर पोहोचले, तोपर्यंत धाव घेण्याची इच्छा होत नाहीये. जितके जास्त डॉट बॉल तितकं प्रेशर एटी स्पोर्ट्सवर येईल. हे षटक इव्हेंटफुल राहिलंय. या षटकाची सुरुवात नो बॉलने, पुढच्या बॉलवर डबल, त्यानंतर मुकेशने षटकार खेचला. वाटलं होतं की या षटकातच पूर्णपणे एटी स्पोर्ट अधिराज्य गाजवेल, पण पुढच्याच बॉलवर अनिलने विकेट मिळवला मुकेशचा. त्यानंतर विकासची सिंगल आणि हा समीरचा डॉट बॉल. शेवटचा बॉल बाकी. बॉल शिल्लक आहे 7 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. 7 चेंडू 16 धावा. शेवटचा बॉल या 5व्या षटकातला. अनिल ऑन साइडला पुल केलंय. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला जज करतायत. उचलली जबाबदारी आणि समीरने स्ट्रोक खेळला लय भारी. 5 षटकाचा खेळ संपलाय. 55, 6 चेंडू 10ची गरज.
शेवटचे 6 बॉल्स जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. जसा निकाल तुम्हा आम्हा सर्वांना हवा होता तो निकाल तुम्हाला पाहायला मिळेल. कोण जिंकेल ते सांगता येणार नाही, पण सामना शेवटच्या बॉलवर जाईल तितकं मात्र आपण सांगू शकतोय. एसएन स्पोर्ट्स तपोवन जिंकेल, एटी स्पोर्ट्स जिंकेल की सुपर ओव्हर होईल, या सर्व गोष्टींकडे आपण लक्ष घालणार आहोत. 6 चेंडू जिंकण्यासाठी 10ची गरज आहे. शेवटच्या षटकावर पोचलेले सामने प्रत्येकाच्या लक्षात राहतात. एकतर्फी सामन्यांना कोणी विचारत नाही, एकतर्फी सामन्यांची चर्चा होत नाही. चर्चा होते शेवटच्या बॉलपर्यंत जे सामने जातात त्यांची, आणि या सामन्याची चर्चा 100% होईल, कारण तसा सामना होतोय. शशिकांत शेवटच्या षटकाची जबाबदारी घेत आहेत. 6 चेंडू 10ची गरज. दोन्ही बॅटर जवळपास फ्रेश आहेत, पण मागच्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर षटकार खेचलेला फलंदाज समीर थोडासा आत्मविश्वासात असेल, पण तो नॉन स्ट्रायकर एंडला आहे. विकास स्ट्रायकर एंडला. शशिकांतच्या खांद्यावर एसएम स्पोर्ट्स तपोवनच्या कॅप्टनने षटक सांभाळण्याची जबाबदारी दिलेली आहे. आणि पाहूया आता ते प्रयत्न साधे आहेत का ते प्रयत्न असामान्य आहेत. असामान्य प्रयत्न तुम्हाला जिंकण्याच्या दारात पोहोचवतील. येस, पेनल्टी. चला आता 30 सेकंडच्या आतमध्ये एक प्लेअर वाढवा. मी 2-3 वेळा सूचना दिली की तुम्हाला वेळेत खेळायचंय, पण जर तुम्ही त्या गोष्टीवर लक्ष नाही दिलं तर या षटकात जिकडे तुम्हाला भुर्दंड बसायला नको होता तो भुर्दंड बसलेला आहे. आता 30 सेकंडच्या आतमध्ये फाईन लेग, थर्ड मॅन, गली, पॉइंट आणि मिड ऑफ. चला 6 चेंडू 10 धावा, आणखीन जास्त वेळ घेऊ नका. चला मिड ऑफला मागे केलंय आणि कव्हरचा क्षेत्ररक्षक 30 सेकंडच्या आतमध्ये आलाय. 6 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. आता पाहूया सुरुवात या षटकाची कशी होते. शशिकांत विकाससाठी फुलटॉस बॉल. विकासने खेळला झकास. नो बॉलवर बॉलला फक्त दिशा दिली. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पोहोचले तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या, कारण हा नो बॉल आहे. थोडं सोपं झालंय. मिळतात या 3 धावा. पुढचा बॉल फ्री हिट. 6 चेंडू जिंकण्यासाठी 7ची गरज. इतकं चांगलं प्रदर्शन विकी पुजारीचं राहिलं. एकच गोलंदाज ज्याला 2 षटकं मिळाले आणि त्यांनी उत्तम कामगिरी केली आहे. तर मग आपलं सुद्धा उत्तरदायित्व तेच आहे की आपण त्या गोलंदाजीला मॅच केलं पाहिजे, पण थोडंसं गणित चुकलंय. डॉट बॉल अजूनही सामना नाही सुटलाय. फलंदाज बाद झालाय समीर, ज्यांनी षटकार खेचला होता मागच्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर. मॅच इज स्टील ऑन. 5 चेंडू जिंकण्यासाठी 7ची गरज. एटी स्पोर्ट्सचे संघमालक आहेत मिस्टर अरुण तेली आणि एस एम स्पोर्ट्स तपोवनचे संघमालक आहेत मदनजी मिरजकर आणि सचिनजी अर्दाळकर. कर्णधार सचिन अर्दाळकर आहेत आणि आनंद मगदूम कर्णधार आहेत एटी स्पोर्ट्सचे. तर आता त्यांची सुद्धा प्रतिष्ठा पणाला लागलेली आहेत. आता आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पैजा लागलेले आहेत. कोण जिंकेल कोण हरेल, पण पाहूया नेमकं काय घडेल. तर्क लावण्याची तुम्हाला मुभा आहे, पण तुमचा तर्क खरा ठरेल असं कुठे लिहिलंय. तर पाहूया आता. बॉल शिल्लक आहेत 5, जिंकण्यासाठी आवश्यकता 7. इंद्रा हे नवीन फलंदाज मैदानात दाखल होत आहेत. नाही जमणार हा विचार करण्यापेक्षा एकदा करून बघा, नक्की जमेल. उपांत्य फेरीमध्ये जायचं असेल तर जमून घ्यावं लागेल. सुरुवात चांगली झाली होती एटी स्पोर्ट्सची, पण एस एम स्पोर्ट्स तपोवनचे गोलंदाज सुद्धा आपला चांगलाच खेळ देण्याचा प्रयत्न करतात. शशिकांत 5 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. आपण आहोत या सामन्याच्या क्लायमॅक्स स्टेजमध्ये. पाहूया हा क्लायमॅक्स नेमका कोणत्या संघाच्या नावावर जातोय. 5 चेंडू 7 धावा. हो, फोर्स केलाय, खेळ खलास. या बॉलवर सामना जवळ केलाय. एटी स्पोर्टचे फलंदाज इंद्राने एकच मारलाय, कडक मारला. एका बॉलसाठी हिरो बनलाय. षटकार. त्या बंटी दादांचा तर नाद नाही करायचा, पण आता इंद्राचा सुद्धा नाद नाही करायचा. प्रेशर सिच्युएशन मध्ये षटकार खेचणं वाटतं तितकं सोपं नाहीये. आपण एअर कंडिशन कॉमेंट्री बॉक्समध्ये आहोत आणि मैदानाच्या आतमध्ये जवळपास 35 डिग्री सेल्सिअस तापमान आणि इतक्या उष्ण वातावरणामध्ये तो षटकार खेचणं अंडर प्रेशर. फॅन्टास्टिक जॉब बाय इंद्रा. 4 चेंडू जिंकण्यासाठी एकाची गरज आहे, पण अजून सामना संपला नाहीये. सुपर ओव्हर होण्याची शक्यता आहे. त्यासाठी पाहूया गोलंदाज शशिकांत यांची गोलंदाजी कशी ठरते. पुढचा बॉल.
ओ फुल लेंथ बॉल होता. ड्राईव्ह करताना चौकार खेचून हा सामना आपल्या नावावर केला एटी स्पोर्ट्सने. अभिनंदन एटी स्पोर्ट्स. हार्ड लक SN स्पोर्ट्स तपोवन. अभिनंदन अरुणजी तेली. हार्ड लक मदनजी मिरजकर. सामनावीरचा पुरस्कार जातोय मुकेश शिंदे. चला मुकेश, आपला सामनावीरचा पुरस्कार घेण्यासाठी एटी स्पोर्ट्स 5 विकेट्सने हा सामना जिंकताना पाहायला मिळते आणि पहिली टीम जी उपांत्य फेरीत पोहोचते ती आहे AT स्पोर्ट्स. अभिनंदन.